या सर्वांचं मी प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो। त्यांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावं, त्यांच्याबरोबर वालू सर, भगत सर यांनी सुद्धा असावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणि महामुनी केम सर त्यांच्या अगोदरचे इन्स्पेक्टर होते आणि त्यांच्यानंतर गोडसे सर झाले, असे दोन्ही सरांना मी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करण्यासाठी या ठिकाणी यावे। त्यांच्या समेत काकडे सर सगळ्या सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं, या दीपप्रज्वलन करून सुस्वागतम सत्यम शिवम सुंदरम। नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, 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 सत्यं शिवं सुंदरा। शब्द रूप शक्ति दे, भाव रूप भक्ति दे, 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 प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा। आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी मी त्यांना नम्रतेची विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आदरणीय जाधव सरांनी स्वीकारावं यास मी आमंत्रण देत आहे, अनुमोदन देत आहे। तिथं मला दिले आणि दोन मुली एक मुलगा आहे आणि मी घरात पण करते, राजकारणात पण करते, दोन्ही चालू आहे माझं। गडजाड नावाला मी पुणेनगरला राहते, मिस्टर इंजिनियर आहेत, मला एक मुलगी आहे, ती MBA केले आणि आता जॉब करते। संगीता शंकर जैन आणि आत्ताची संगीता ज्ञानेश्वर खोदार। मी मुंबईवरून आली आहे, मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी, मुलीचं लग्न झालं आहे
विमल सतीश वावळ आहे फाटा. माझे मिस्टर मुंबईला असल्यामुळे मुंबईला होते. माझा बिझनेस टेलर काम, तसेच मी पोलीस स्टेशनमध्ये काम करते. दक्षता कमिटी, सुरक्षा कमिटी, तंटामुक्ती अध्यक्ष आणि सुरुंबे संस्थेवरती मी आता आमच्या समाजाची चिटणीस आहे. धन्यवाद. मी शोभा माणिकराव नाईक, माहेरचं नाव आणि सासरचं शोभा शरण जाधव. मी 1978ची व्यक्ती आहे. आता मी सिस्टर म्हणून आपल्या वाड्यात 10 वर्ष केली होती सर्व्हिस. त्याच्यानंतर मी जिल्हा परिषदेला जिल्हा सुपरवायझर म्हणून PH रिटायर होईपर्यंत काम केलेलं आहे. मला एक मुलगी आहे, ती डॉक्टर आहे. माझे जावई पण डॉक्टर आहेत. खेडला त्यांचं छान हॉस्पिटल आहे प्रायव्हेट. आणि आता माझी विद्यार्थी संघाची सध्या उपाध्यक्ष म्हणून कार्य करत आहे. मी मनसरला असते. मला 2 मुली आहे आणि मिस्टर डॉक्टर आहेत. सुनीता तुकाराम कनसे. आणि आता सासर सुनीता उत्तम गिलबिले. 2 मुलं आहेत. मुलीचं लग्न झालं, मुलाचं व्हायचंय. आणि आता मी पुण्याला असते, पिंपरी चिंचवडला असते. पिंपरी पोलीस कार्यालयात असते. आणि मला एक मुलगी आहे. मुलगी वकील आहे आणि मुलगा जॉब करतो. माझे नाव नंदा रामचंद्र भुंडारे इकडचं, आणि तिकडचं नाव आहे नंदा रामचंद्र पवार. मी कार्यगावाला असते. मला 3 मुलं आहेत. आणि एक मुलगा माझ्याबरोबर आलेला आहे. तो जॉबला आहे नवी मुंबईला. आणि शॉप आहे आमचं कपड्याचं, तळेगाव स्टेशन चौकात. तो तिथं असं शॉपवर त्याचे पप्पा आणि सध्या वाड्यातच राहतोय, वाड्यात व्यवसाय करतोय. मला 2 मुलं, एक मुलगी, एक मुलगा. मुलीचं लग्न झालेलं आहे आणि मला माझा व्यवसाय मदत करतो. ही माझी छोटीशी ओळख आहे. मी सुनील आहो. मी 1986चा SSC विद्यार्थी. आणि मी वाडा पुनर्वसन झाल्यानंतर चाकूरला गेलो. आणि 4 भाऊ चाकूरमध्ये असतो. मला चाकूरमध्ये म्हणजे बऱ्यापैकी चांगलं एक मोठं सोलूचं दुकान आहे, AC दुकान आहे. त्याच्यानंतर माझं हॉटेल जलवाजींचा पण व्यवसाय आहे. जेंट्स पार्लर, लेडीज ब्युटी पार्लर पण आहे. आम्ही जॉईंट फॅमिली आहे. चाकूरमध्ये असतो. आणि तुम्हाला सर्वांना भेटून आता खूप छान वाटतंय. खरं सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचंच तुम्हाला म्हणजे आभार मानायचं होतं, पण ओळख वगैरे असल्यामुळे आपण इंडियन सर्व्हिस करतो. मॅक्सिमम सर्व्हिस माझी जहाजामध्ये झाली. तर रिटायरमेंटची टाईम म्हणून ऑफिस भेटलं आहे. नमस्कार, माझे नाव सुभाष विकास सर्वदे, गाव सरकुंडी. मला एक मुलगा, 2 मुली आहेत. 2 मुलांनी एक मुलाच केलं, नंतर मुलीचं केलं. एक मुलगी तरी फार्मसी करते. आता मी कामात 5 बंद करते. ती माहिती करा बोलत आहे. मी भरत रामचंद्र गवळे. मी सध्या बदलापूर वांगी इथे स्थायिक आहे. मी यापूर्वी 25 वर्ष मार्केटिंग मॅनेजर म्हणून मुंबई CST इथे जॉब केला. त्यानंतर मी VRS घेऊन आता स्वतःचा माझा बिझनेस आहे. त्याचबरोबर माझा मुलगा तो ॲडव्होकेट आहे आणि मुलगी आहे ती MSc लास्ट इयरला आहे. मिसेस माझी सिटी सर्वेला क्लास 2 ऑफिसर आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुम्ही केलेल्या मार्गदर्शनानुसार मला या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतो. मागच्या टर्ममध्ये मी जरपडी गावच्या उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे. आणि आजही सार्वजनिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात आवड असल्यामुळे आजही बाळूंनी मला त्या कार्यक्रमाबद्दल फोन केला आणि मी त्याला तात्पर्याने सांगितलं की ठीक आहे मी येतोय. नाहीतर 8 दिवसापूर्वी माझ्या गावची यात्रा झाली. ती गावची यात्रा करून मी गावी
तिकडे गेलो होतो. आज मला गावात लोकांनी पहिलं बोलले तू गेलाच नाही का घरी? मला नाही गेलो होतो, परत आले. म्हणजे हे केवळ एक कसं सर्वांना भेटण्याची ओढ आणि मित्र परिवाराला एवढ्या वर्षानंतर भेटता येतं, एकमेकाशी बोलता येतं, या सगळ्या गोष्टी हा न मिळणारा आनंद हा साठवण्यासाठी आलोय. धन्यवाद. काम करतोय. मला 2 मुले आणि 2 अविवाहित आणि इतर शेतीची पण मी कामं करत असतो. मारुती कामते पुढे आणि आता सध्या 10वी झाल्यानंतर 1986 पासून मी पुण्यामध्येच आहे. पुढे दिवस 5-6 वर्ष मी होतो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. त्याच्यानंतर 97 मध्ये मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्ये भारत सरकार मंत्रालयामध्ये मी सर्व्हिस करतो. म्हणजे देशाचं ध्वज संरक्षण करण्याचं आमच्याकडं हे कामगिरी सोपवलेली सरकारने. आणि भारत भ्रमण आणि काही सांगितलं नाही हो. मी शेतीच करतो. मला 2 मुली आहे. दोन्ही मुलींची लग्न झालेली आहे. मुलगा 15वीला आहे. नमस्कार, माझे नाव काशीनाथ किसन बेलके, गाव अवधर, मुंबई हायकोर्टला जॉबला आहे. सध्या घाटकोपर राहिला आहे. गुरु थोर म्हणावा, देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा, माझं वाचले सद्गुरू तो आहे कायच्या प्रसाय. कसं काय करायचं म्हणजे एवढी त्यांना मिळाव्यासाठी त्यांची हे होती. तर खूप चांगल्या प्रकारे चांगलं छान वाटते. धन्यवाद. बरेच कार्यक्रम करणे मला यायला वेळ मिळाला नाही आणि मेधे साहेबांनी सांगितल्यानंतर सर्व शिक्षकांचे आशीर्वाद मिळतील. वर्गबंधू वर्गबहिणींचा सहवास लाभेल. त्यासाठी वेळात वेळ काढून कुठलाही हे न ठेवता प्लीज आज सर्वात अगोदर हजर झाले. सर्वांना बघून जरा करताना आनंद वाटला. बाळासाहेबांचा परवाच फोन झाला, संदीप येणार का नाही. मग सरांना मी बोललो आपलं जायलाच पाहिजे. आज बरंच गडबडीचा दिवस होता, लग्नच होती, पण तरी अविनाश सर म्हटलं आपण जाऊया. तरी उशीर झाला त्याबद्दल प्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आणि सरांना माहिती मनसाच्या आश्वादाने मी तुझं नाव 86 बॅचला 10वी करत होतं, संदीप बबन गावडे. नंतर एक महिन्याला सरांना स्थायिक झालो आणि वडील सर्व्हिसला होते सरकार दवाखान्यात वाड्यामध्ये. त्यानंतर मनसरला स्थायिक झालो. सगळं शेजारी माहिती. त्यानंतर ज्युनियर कॉलेजमध्ये इंग्लिश विषय शिकवतात सर रयत शिक्षण संस्थेमधून आमचाच इन्स्पेक्टरच्या भूमिकेतून सेवानिवृत्त झालेले आहे. त्यानंतर आदरणीय वालू सर संघाचे लेखक मनसर येथे 15 वर्ष मुख्याध्यापकाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या जागतिक कीर्तीचे रांगोळीकार आदरणीय माधव गोपाल हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सेलिब्रिटी आहेत. आपले हे आदरणीय काकडे सर सर्वात ज्येष्ठ आणि मार्गदर्शक म्हणून ज्यांची आपल्याला गरज आहे असे आदरणीय काकडे सर. यानंतर या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय तांबे सर. आपल्याला जे तांबे सर होते कॉलेजमध्ये त्यांचे हे पुतणे. त्यानंतर आदरणीय भगत सर यांचा विषय विज्ञान असायचा तर यांची सुद्धा सगळ्याला ओळख होणं गरजेचं आहे. यानंतर आदरणीय घोडसे सर रयत शिक्षण संस्थेमध्ये आता थोड्या दिवसापूर्वी इन्स्पेक्टरची इन्स्पेक्टरच्या भूमिकेतून सेवानिवृत्त झालेले आहे आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांची सेवा बाळासाहेब येथे 1986 ची बॅच. आणि मला खूप आवडतं हे असं कार्यक्रम देण्यासाठी. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि एक मुलगा HDFC बँकेमध्ये मॅनेजर आहे. असा माझा छोटासा परिचय आहे. तेव्हा या परिचयानंतर आपण बोलत आहोत कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणासाठी. खऱ्या अर्थाने हे शिवधनुष्य
मी प्रयत्न करेन, छोटासा प्रयत्न नक्कीच करेन, कारण मी तेव्हा पण छोटाच होतो आणि आजही नगर मी ओळख असलेला संजय नाईक. दीपककडं फोटो बघितले, मी त्याच्यात कुठेच सापडत नाही. शेवटच्या कोपऱ्यात छोटीशी टोपी डोक्यावर आलेली, डोळ्यावर आलेली अशा अवस्थेतला तो फोटो बघितला आणि खऱ्या अर्थाने नंतर एक लक्षात आलं की एक खूप छान शेर बघितला होता, त्याच्यामध्ये ऐकला होता, बिखर जाएंगे मोतियों की तरह न जाने कल कहाँ आप और हम, लेकिन याद रखेंगे आपका प्यार, आपकी सलाह और आपकी दोस्ती हरदम. तर खऱ्या अर्थाने मी मगाशी पण उल्लेख केला की बाळासाहेबांनी हे बिखरलेले मोती गोळा केले आणि हे आपापल्या तेजाने चमकणारे मोती एकत्र आणून हा तेजपुंज दरबार या ठिकाणी उभा केला आणि या दरबारातील सन्मानाचा, सत्काराचा, मानाचा जो कळस आहे तो म्हणजे समोर असलेले 9 गुरुजन, नवरत्न दरबारातील 9 रत्न या ठिकाणी आपल्या समोर आहेत. त्यांच्या जागा पकडणाऱ्यांना पण मी ओळखू नये, विनाकारण जागा पकडायची, बसूनच द्यायचं नाही कोणाला. आपल्या पसंतीचं येईपर्यंत हे बसायला येणार आहे, तो माझा अमुक येणार आहे, हे सगळे अनुभव आपण घेतले. आता कोणाला कोणाची कदर नाही. तर त्या काळामध्ये देखील मी तिथून जाताना, उन्हातानामध्ये जाताना एक दिवशी तहान लागली म्हणून मी त्या झोपडीत गेलो आणि त्या झोपडीमध्ये मी त्या आजीकडे पाणी मागितलं. ढसा ढसा करून आपले पाणी दिलं. मी त्या झोपडीतून बाहेर तोंड पुसून आल्यानंतर बऱ्याच जणांनी मला बघितलं, अतिशय तुच्छ करून माझी त्या ठिकाणी त्यांनी अवहेलना केली. थोडक्यात त्या काळातले संस्कार कसे होते. तुझ्या सगळ्यांचा वर्ग मित्र राजकुमार धर्मराज पाडे. तुम्ही वाडा म्हटलं की मी माझी पाठ ठोकून घेऊ का तुझी पाठ ठोकतो. आपण समोरासमोर नाही, पण ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला मी तुझी पाठ ठोकते. आणि गुरुचा प्रसाद म्हणून मी कुठेही तुझी काही जे असेल ती प्रगती कर, पाठीवर माझा हात आहे हे मी त्याला त्याच वेळेला सांगितलं होतं. आणि आज योगायोगानं आम्ही समोर येतोय, मला खूप खूप समाधान वाटते की माझा एक विद्यार्थी मी फुगाबाई पोहोचला. अरे आणखी मला काय पाहिजे माझ्या जीवनामध्ये. काल्पनिक आहे ते, स्वर्ग नरक हे सगळं काल्पनिक आहे, पण आज इथं जे सगळं आपण अनुभवतोय ना, आपल्या जीवनातलं हेच खरं स्वर्ग सुटे मिळणार आहे. आणि या ऊर्जेवरच आपण जगतो आहोत. तुमच्या समोर आलोय. मला वाटतं की माझ्या इतक्या वयाचं यात कोणच नसेल, पण तुम्हा सर्वांचं जे प्रेम आहे त्या प्रेमानं माझी ही ऊर्जा टिकलेली आहे आणि मी इथं वारंवार येतो आहे. असंच प्रेम करत राहा. याच्यावर पुन्हा आणखी पाठीवर मी काय म्हणतोय, सर्वांचा हात देतोय, त्यांना आणखी अशीच पुढं प्रगती करून घ्यावी अशी त्याला विनंती करतो. आता त्या पुढच्या महिन्यामध्ये नांदेड कंधार येथे कला पुष्प नावाची संस्था आहे. तर मला जीवन हा पुरस्कार द्यायला म्हणून येतो सर. दोन्ही एकत्र प्रकार आणि त्याचा फोटो पहा. सर्वांच्या वतीने त्याचं स्वागत होत आहे. माननीय महादेव गोपाले सर, आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन. ही रांगोळी कलाकृती ही कुठे मुंबई किंवा पुणे कुठेही केलेली नाही. ही कलाकृती याच वास्तूमध्ये जी आता स्टेज चालू आहे तिथे काढली होती. ही ती कलाकृती आहे. धन्यवाद गोपाले. त्यांचं नाव आता नोंद झालेली आहे. अशा प्रकारची एक सत्कारमूर्ती आज आपल्या या कार्यक्रमाला लाभली आणि ती व्यक्ती आमचा शिष्य असावा यापेक्षा मोठं बाकी धन्यवाद. टाळ्यांच्या आवाजामध्ये
मी आमंत्रित करतो आदरणीय सुनील आढाव साहेबांना. आमचे गुरुजी आदरणीय संजय बेडके यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन बच्चे सरांचा सत्कार करायचा आहे. ते आपल्या शोभाताई करत आहे. सतत आमच्या संपर्कामध्ये राहून आम्हाला देण्यासाठी घुसखोर करतात अशा शोभाताईचा सत्कार होत आहे. निधीच्या उपलब्ध करून दिला. असे निधीमध्ये कार्यालय असलेले आमचे किसन भागी यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. किसन भागी यांचा सत्कार करण्यासाठी मी आमचे आदरणीय मारुती कामथे यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी येऊन किसन भागी यांचा सत्कार करायचा. वर्णन करणं अत्यंत म्हणजे सोपं नाही आणि त्या कवितेपासून त्यांनी जी प्रेरणा घेतली ती आजपर्यंत प्रेरणा त्यांना जी मिळाली. राज्यस्तरीय 2 पुरस्कार प्राप्त झाले. काव्यरंग दिनदर्शिकेमध्ये त्यांच्या कविता येऊ लागल्या. पुण्यनगरी पेपरमध्ये कविता येऊ लागल्या. असे आमचे लाडके विद्यार्थी आदरणीय भाऊसाहेब आढाव यांची सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि त्यांचा सरकारने सर्व शिक्षकांना विनंती करतो की आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करा. जुन्या शाळेतच कमी झालं का आपलं? आईने आणि तिची मावशी आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या मुलीला वाढवलेलं आहे. म्हणजे मी आई असून सुद्धा तिच्या आईने माझ्या मुलीला सत्कार होतो. मला खूपच आनंद होतो. हा म्हणजे आज खूप म्हणजे आनंदाचा क्षण मला तो मिळालेला आहे. राजू खूप सुंदर त्यांनी सजावट केलेली आहे. व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. असे राजू भालेराव आपले त्याचे या कार्यक्रमासाठी सतत आम्ही व्यासपीठाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला उपलब्ध करून दिल्याच्या बाबतीमध्ये दीपक बरोबर बोलत होतो आणि दीपकने याच्याबरोबर संपर्क साधून हा जे संपूर्ण परिपाठ घडून आणला त्याबद्दल दीपक कहाणीचा सत्कार होत आहे. या दीपक कहाणी आपला सत्कार होत आहे. तो सत्कार करण्यासाठी आमचे काशीनाथ बेडके यांना विनंती करतो. जय हा सर्व योग घडवलेले आपल्या सर्वांचे लाडके मित्र आदरणीय
स्तंभलेखक म्हणूया आपण, कथालेखक म्हणूया, ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारे असे आदरणीय बाळासाहेब बेडके यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मला वाटतं आपण दोन्ही हातांनी जर आपल्या हृदयाला व्यायाम केला, सर्वांना एकत्र कोंबण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. देशी वृक्षांचं वाण म्हणजे पिंपळ या वृक्षाची रोपटी मी धावपळीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक आणि त्याचप्रमाणे आदरणीय काकडे सर, निकम सर यांच्या शुभ हस्ते आदरणीय बच्चे सर, माझा स्वार्थ आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने, हे सगळे माणसं निघून जातील पण बच्चे सर इथं असतील. कदाचित काही दिवसांनी बच्चे सरांना त्या झाडांची माहिती विचारायला पडते. आणि आमचे परम मित्र आहेत, चासमध्ये देखील अत्यंत उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केलेली आहे. मला सांगायला आनंद वाटतो की परदेशातील कॅनडा असेल किंवा अमेरिका असेल, सर्वांच्या आपल्या बँकच्या वतीने आपण हे आणि या सगळ्यातून त्यांच्या देखील त्या विस्तारित जागा रेत शिक्षणाचं जे काही आहे ते या ठिकाणी पुन्हा एकदा साकारावं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्याकडे जबाबदारी समजली आहे. पुन्हा एकदा माहीत पाळायचं आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. त्या निमित्ताने सर्वप्रथम भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीरराव पाटील आणि त्यांच्या शिक्षणाच्या अथक अशा यज्ञामध्ये साथ देणाऱ्या संवेदी, त्याचबरोबर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना कधी शिल्पकार असं आपण म्हणतो, त्यांची जयंती आहे. या तीनही विभूतींना मी विनम्र अभिवादन करतो. या प्रसंगी इथे उपस्थित असलेले या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय आनंदराव कांबळे सर, मोठ्या बाबाच्या भूमिकेने गुरुच्या नाही म्हणता येणार पण पाहत होते. अशा 3 पिढ्या इथे सध्या आहेत. तांबे सरांचं काम या अर्थाने करायचंय मला की पहिली गोष्ट म्हणजे रविवार असूनही ते जे उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद. एकूणच शिक्षणाविषयी तळमळ जी आहे ती त्यांच्या कृतीतून दिसते, तोही भाग आहे. हा जरी स्नेह मेळावा असला तरी हा दिवस शिक्षकांविषयीच्या कृतज्ञतेचा आहे. मी आम्हाला इथे बोलावलंय, सन्मानित केलं, आमच्याविषयी नको तितकं चांगलं बोललं गेलंय. एक खरोखर कसं आहे, कोणी हाताचा मार दिला, कोणी शब्दांचा मार दिला, तर दोन्ही मारांसाठी आम्ही आठवणीत आहोत. तर ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्यापेक्षाही तुम्ही आयुष्यामध्ये खूप यशस्वीपणे उभे राहिलात आणि आत्मविश्वासानं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करत आहात, याबद्दल तुम्हाला सर्वांचं विशेष अभिनंदन. त्याला 65व्या वर्षामध्ये ही शाळा पदार्पण करत आहे. शाळाही आमच्याप्रमाणेच वृद्धत्वाकडे आले असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्या तिने उभारी घेणं गरजेचं असतं. आणि अलीकडे शाळेला चालण्यासाठी शासकीय पगार शिक्षकांना मिळतो, परंतु नॉन सॅलरी प्लॅन म्हणतात की याची दुरुस्ती असेल, लाईट बिल भरायचं असेल, इतर काही बरेचसे खर्च आहेत, त्यासाठी नॉन सॅलरी ग्रँट म्हणतात. तर ती मात्र शासनाने बंद केलेली आहे. तर तुम्ही काही जण शासकीय सेवेमध्ये आहात, काही जण शिक्षक पण आहात, आणि त्यासाठी माजी विद्यार्थ्यांची त्यांनी झिडकारला आम्हाला 50 वर्ष तुम्ही आम्हाला विसरला, जेव्हा कुठल्याही कार्यक्रमाची पत्रिका पण दिली नाही आम्हाला, आणि आता तुम्ही कशासाठी आमच्याकडे आलात. पण शाळेची एकूण गुणवत्ता पाहता आणि रयत शिक्षण संस्थेचं कार्य पाहता त्यांनी 10 कोटी रुपयाची ती 1.5 एकर जमीन रयत शिक्षण संस्थेला दिली. तेव्हा गुणवत्तेनं काहीही घडू शकतं, तशी गुणवत्ता वाडा येथे होती. म्हणजे आम्ही ज्या काळामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होतो त्यावेळी बाजारपेठ म्हणून या गावाचं वैशिष्ट्य होतं. पण त्याबरोबरच हुशार विद्यार्थी, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकणारा विद्यार्थी, म्हणजे त्यावेळी माझ्या धाकट्या सख्या भावाला मी कॉमर्सला इथे आणलं होतं 11वी 12वीला, आणि माझा चुलत भाऊ
म्हणे माझ्या वर्गामध्ये येणारे 3 ते 4 मुलं हे चपले बी नाही येतात तर मी का चप्पल घालायची. म्हणजे अजूनही मला आठवतंय की बरेचसे मुलं डबा खाताना मी पाहायचो त्यावेळी भाजलेले बटाटे, त्याच्यावरती लाल चटणी आणि याची भाकरी, नाचणीची भाकरी, हा, ही ती मुलं बदल्या सुट्टीमध्ये खाताना मी पाहिलेली होती. तेव्हा त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही तुम्ही शिक्षणाची गुणवत्ता सिद्ध केली आणि आज वेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही सक्षमपणाने कार्यरत आहात, ही खूप आनंदाची गोष्ट. जीवनामध्ये खूप काही आपल्याला करता येतं तर आपण आपलं काम सचोटीने केलं तर. सर सांगायचं राहून गेलं त्याच ऑनलाईन प्रक्रियेमध्ये तर तो भाग सांगणं गरजेचं आहे की सचोटीने काम तुम्ही करत गेला तर सर्वोच्च गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपोआप मिळत जातात. तर त्यापैकी तो पुरस्कार. दुसरं एक वैशिष्ट्य सांगायचे शिक्षकी पेशाविषयी. म्हणजे आता अलीकडे सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला जाताना आमचे सर बरोबर 1000-2000 मुलं समोर असतील तर मी एक प्रश्न विचारतो आगाऊपणाचा. म्हणजे तसा मी पूर्वी पण आगाऊ शिक्षकच होतो आणि आता आगाऊ पाहुणा म्हणून मी प्रश्न विचारतो की किती विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचंय. दुर्दैवाने एकही हात पुढे वरती येत नाही. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की तुमच्यापैकी कितीच्या मुलांनी किंवा नातवाने शिक्षक व्हावं तर कोणी आग्रह करणार. 11 वेळा सलग आमदार असणारे गणपतराव देशमुख यांना तो पुरस्कार मिळाला होता. माझ्यानंतर तो इन्फोसिसच्या चेअरमन सुधा मूर्ती यांना मिळाला होता. त्या दोघांच्या मध्ये नायकरे सर एक शिक्षक होता. हा रे शिक्षण संस्थेला मेसेज द्यायचा होता शिक्षकांना. त्यांनी शिक्षकाला किती उच्च स्थानावरती नेऊन ठेवतो की एक थोर राजकारणी, एक थोर म्हणजे साहित्यिकालिक ज्यांच्याकडे उद्योगशीलता आहे अशा सुधा मूर्ती यांच्यामध्ये शिक्षक आहे. तर हे रेल शिक्षण संस्थेचं महात्म्य आहे आणि ही संस्था पुढे न्यायची असेल तर तुम्हाला तांबे सरांच्या पाठीशी उभं राहायचं, आपलं मूळ शिकावं आणि या मुलांची फरफट होते आहे. थोडं स्पष्ट बोलतोय. संस्थेचे लाईफ मेंबर आहेत आणि युनिव्हर्सिटीचे सदस्य होते, परंतु थोडं स्पष्ट बोलण्याची गरज आहे. तर मुलांची फरफट होते आणि या शिक्षण प्रक्रियेमध्ये आपला मूल, आपली नातू असेल त्याची फरफट होत असेल तर मराठी माध्यमाचं शिक्षण जे आहे ते पुन्हा उभारी घेण्याची गरज आहे. त्यात तुमचं सहकार्य गरजेचं आहे. गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत म्हणून 2000 रुपये पाठवले. ताई तुम्ही माझी विद्यार्थी संघटना म्हणून 2000 रुपये स्वीकार करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. इथे काकडे सरांना विनंती करतो की हे 2000 रुपये ताईपासून सुपूर्द करावे. मोरे सर, मोरे टीव्ही त्यांना सुपूर्द करत आहोत आपण. शाळेच्या आवाजामध्ये स्वागत करूया. मला आता हे सरांचं ऐकल्यामुळे त्यांनी बरेच महत्त्वाचे मुद्दे मांडले. एक म्हणजे त्यांनी सांगितलं की ही संस्था कधी स्थापन झाली. 1959. आपण 60 दिवस सांगतो. आता 65 वर्ष होतात. तर आपल्या बॅचमध्ये प्रत्येकाच्या एकूण किती विद्यार्थी होते तेव्हापासूनचे? आपण असं समजू की जर आमच्या वेळेला तर त्यावेळेला 120 वगैरे असायचे, जास्त विद्यार्थी असायचे. तर असे जर आपण 65 वर्षाचे जरी 100 जरी धरले तर विद्यार्थी किती झाले? आता माझी विद्यार्थी संघ आम्ही जो स्थापन केला होता त्याला 7 वर्ष होती. तर आम्ही आमच्या परीने विद्यार्थी म्हणजे सभासद मिळवण्याचे कार्य सतत करत राहतो. फोन संपर्क घेतो सरांकडनं. म्हणजे सगळ्या याद्या आम्ही प्रत्येक बॅचच्या आमच्या जवळ आहेत. PDF सरांनी सांगितलं PDF करावं, PDF आणि संपर्क साधतो. तर आपले माजी विद्यार्थी संघाचे सभासद किती आहेत तर जास्तीत जास्त 200 आणि 200 आहेत. तर प्रत्येक वर्षी आम्हाला त्यांच्याकडनं नाही आपले सभासद आहेत. आपण त्याच्यात नंतर सभासदांना सतत वर्गणी मागून साहित्यच देतो असं नाही, परंतु गणवेश वगैरे सगळं देतो. आणि सरांनी एक सांगितलं की चप्पल नाही माझ्या विद्यार्थ्यांना. तर ह्या वर्षी आम्ही असाच हे केलेलं होतं संकल्प की फक्त
ह्या सरांना आम्ही सांगून ठेवलेलं होतं की तुम्ही सर फक्त आम्हाला तेवढी नावं द्या, ज्याला चप्पल नसेल त्यावर यावर्षी आपण सगळ्या विद्यार्थ्यांना चप्पल देऊ. तर असं वेगवेगळे कार्यक्रम करतो आणि जरी पैसे कमी पडले तरी आम्ही असं करतो काही म्हणजे संस्थेसाठी विद्यार्थ्यांसाठी. महामुनी सरांचा सत्कार, एक छोटासा सत्कार मी बाळासाहेब यांना विनंती करतो की महामुनी सरांचा सत्कार या ठिकाणी होत आहे, तो सत्कार आपण स्वीकारायचा आहे. अविनाश भोजन व्यवस्था जी महत्वाची जबाबदारी आहे ती आमचे आणशीराम ढिगे पोलीस इन्कम टॅक्स ऑफिसर सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांनी खूप मोठी मदत केली आहे भोजन व्यवस्थेसाठी. अशा आणशीराम ढिगेंसाठी या टाळ्यांच्या आवाजामध्ये आपण स्वागत करूया. एक औचित्याचा मुद्दा असा, कोरोना काळामध्ये समोरासमोर भेटता येत नव्हतं आणि मग आमची माजी विद्यार्थी संघटनेची कॉन्फरन्स मिटिंग आयोजित केली होती मुंबई माळेंनी. त्यावेळेला आमच्या शोभाताई होत्या. शोभाताईंनी मला एक प्रश्न विचारला होता की बाळासाहेब तुम्ही हे लिहिता हे कसं लिहिता, मी तुम्हाला प्रेरणा कुठून भेटली. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की काहूर कथासंग्रह ज्यांनी लिहिला हे आमचे वाळूस यांनी काहूर कथासंग्रह लिहिला आणि त्या कथासंग्रहातून प्रेरणा मिळून मी कथा लिहायला चालू केली. सर्व माझी गुरुवर्य आमचे सर्व शिक्षक म्हणतात आठवण होणार नाही, कारण का तर मी ही 84-85 बॅचचा माझी विद्यार्थी म्हणजे वापगाव शाळेचा आहे. माझं शिक्षण सर्व रेजिस्ट्रेशन संस्थेमध्ये 5वी पासून 10वीपर्यंत झालं आणि मी 85च्या 10वीच्या बॅचचा विद्यार्थी आहे. म्हणजे जवळपास तुम्ही आणि मी बरोबर सुद्धा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. फक्त आपलं विद्यालय वेगळं होतं, परंतु आपण एकाच संस्थेमध्ये सर्वांनी शिक्षण घेतलं आणि तुम्हाला मला जे आमचे कुटुंबातील जे सर्व सेवक जे आहेत ते एकच होते. म्हणजे फक्त आमची तिकडे ट्रान्सफर होते, पण आमचे सर्वांची विचारधारणा जी आहे शिक्षकांची सर्वांच्या विचाराने सर्व झपटलेले असे हे रहित सेवक सर्व गुरुजन वर्ग आमचे मार्गदर्शक, त्याचप्रमाणे सर्व या विद्यालयाचे माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. आज आपण या श्रीमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आपण सर्वजण आलो. आपण पाहिलं की गरबेरानाने जर या ठिकाणी वाडा किंवा या ग्रामीण भागामध्ये जर विद्यालय उभी केली नसती तर आपण आज कुठे असतो याची जाणीव या ठिकाणी मला होते. आपल्यापर्यंत ज्यूसचा जो छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यांनी भूमिका बजावली असे दीपक आणि यांच्या माध्यमातून ज्यूस वाटप झाला, त्याबद्दल त्यांचं आपण सर्वांच्या वतीनं टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत करूया. यानंतर आपल्या या विद्यालयामध्ये एक गेडाम सर म्हणून कार्यरत होते. गेडाम सर त्यांची कन्या या ठिकाणी उपस्थित झालेली पहा आणि त्या कन्येला काहीतरी बोलायचे 2 शब्द किंवा तिला कविता बोलायची, तर तिला मी विनंती करतो की तिने या ठिकाणी यायचं आहे आणि आपली कविता. नमस्कार, माझं नाव साक्षी गेडाम. माझे वडील त्या विद्यालयात 1988 या बॅचला म्हणजे विद्यार्थी होते. काही इथे शिक्षक आहेत ते त्यांनी शिकवलं आहे त्यांना. तसेच महामुनी सर, काकडे सर, निकम सर यांनी शिकवले माझ्या वडिलांना. तर माझ्या वडिलांच्या ह्याच्यानुसार मी आज 1-2 शब्द फक्त एक छोटीशी कविता म्हणून टाकते. सर्वांनी ऐका. मातीच्या गोळ्याला सुंदर आकार दिला तुम्ही, मातीच्या लहान गोळ्याला सुंदर आकार दिला तुम्ही, निस्तेज अशा ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही, हाताला धरून अक्षरे गिरवायला शिकवले तुम्ही, पंखात नव्हते पण उडण्याचे धाडस दिले तुम्ही, कधी रागीट नजर कधी कौतुक केले तुम्ही, कधी समजूतदारीचा स्वर कधी शाबासकी दिली तुम्ही, अज्ञानाच्या अंधकारात दिशा दाखवली तुम्ही, मार्ग सापडत नव्हता आधाराचा हात दिला तुम्ही, ओळखत नव्हते स्वतःला मला ओळखले तुम्ही, संकटांना सामोरे जाण्याचे धाडस दिले तुम्ही, शिकवलेल्या गोष्टीतून आजही दिसता सर तुम्ही, शिकवलेल्या गोष्टीतून आजही दिसता सर तुम्ही, तुम्ही नसता सर तर घडलोच नसतो आम्ही, तुम्ही नसता सर. कारण त्यावेळेची पाखरं वेगळी होती, आजची पाखरं जरा वेगळी आहे. या पवित्र भीमा नदीच्या तीरावरती
या पवित्र भीमा नदीच्या तीरावरती ती शाळा माझी कधीच हरवून गेली. या पवित्र भीमा नदीच्या तीरावरती ती शाळा माझी कधीच हरवून गेली. होती जुनी ती एकच आठवण माझी, धरणाने त्या तीही सोबत नेली. होती जुनी ती एकच आठवण माझी, त्या धरणाने तीही सोबत नेली. आजही तशीच शाळा भरता, आज तशीच शाळा भरता, पाखरांची सुरात किलबिल झाली. किती दिवसांनी सोडून घरटे, गुरूंच्या भेटीसाठी उडून पाखरे आली. किती दिवसांनी सोडून घरटे, गुरूंच्या भेटीसाठी उडून पाखरे आली. किती दिवसांनी पुन्हा नव्याने, किती दिवसांनी पुन्हा नव्याने गोजीरवाण्या पाखरांची इथेच शाळा भरली. साक्षात आज देवासारखे गुरु भेटतात, साक्षात आज देवासारखे गुरु भेटतात. मरगळलेल्या या जगण्याने पुन्हा उभारी धरली. मरगळलेल्या या जगण्याने पुन्हा उभारी धरली. किती दिवसांनी गुरुच पाहता, किती दिवसांनी गुरुच पाहता, क्षणात पाखरे सारीच हळवी झाली. किती दिवसांनी गुरुच पाहता, क्षणात पाखरे सारीच हळवी झाली. आजवर सुकून गेली होती सारी, ती लाली तयांच्या गालावरती आली. गुरूंचा पाहून जिव्हाळा भरून पावलो, गुरूंचा पाहून जिव्हाळा भरून पावलो, आता मागायचे काहीच उरले नाही. गुरूंचा पाहून जिव्हाळा भरून पावलो, आता मागायचे काहीच उरले नाही. गुरूंनी दानविद्येचे 2 हातांनी दिले, ते दैव कृपेने अजून सरले नाही. गुरूंनी दानविद्येचे 2 हातांनी दिले, दैव कृपेने ते अजून सरले नाही, ते अजून सरले नाही. सन 1959 वाडा गावात साक्षात शिक्षणाचे महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणण्यात वाडा गावातील सर्व मान्यवरांना यश आले होते. वाडा गाव म्हणजे 50 गावची बाजारपेठ. तिच्या कुशीत शिक्षणाची गंगा भीमा नदीच्या तीरावर अवतरली होती. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर या ठिकाणाहून या पवित्र नदीचं प्रस्थान होऊन तिथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहे. अशा रमणीय नदी आमची शाळा होती. कळमोडी चिखलगाव या मार्गे येणारी आराळ नदी तिला मिळत होती व या दोन्ही नदीच्या संगमावरती तिचं अस्तित्व होतं. नदीचा खळखळ वाहणारा प्रवाह हा विद्यार्थ्यांना निसर्गरूपी देवतेची आठवण करून देत होता. साकुर्डीकडून आलेला रस्ता, त्याच्या लगत ही शाळा होती. त्या काळात 1985 मध्ये या शाळेत 1475 विद्यार्थी पटसंख्या होती. एक मुख्याध्यापक, एक उपमुख्याध्यापक, एक सुपरवायझर, 7 शिक्षकेतर कर्मचारी व 45 शिक्षक असा एवढा मोठा परिवार या शाळेच्या परिसरात मोठ्या गोड्या-गोविंदाने राहत होता. 5वी ते 7वीच्या वर्गासाठी मारुती मंदिराचा आश्रय घ्यावा लागला होता. इयत्ता 8वीच्या 6 तुकड्या, 9वीच्या 5 तुकड्या, 10वीच्या 4 तुकड्या, तर 11वी 12वीची 1 तुकडी ही या विद्यालयाची शान. या शाळेत आंबोलीपासून कडूसपर्यंत तर भोरगिरीपासून चासकमानपर्यंत शेतीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांची मुले या शाळेचा हिस्सा बनली. सगळ्या विद्यालयामध्ये 2 सातारा जिल्ह्याचे सुपुत्र अनुक्रमे रणसिंग सर व निकम सर हे पीटी टीचर म्हणून काम पाहत होते, तर आमने सर हे एकमेव चित्रकला शिकवत. शाळेच्या पूर्वेला संरक्षित भिंत होती. तिच्या आतील बाजूस गुरुमोराची झाडे आपल्या जोडबाबात विद्यालयाची शोभा वाढवत होती. झाडाच्या बाजूला विद्यार्थी मित्रांच्या सायकली असायची. प्रवेश द्वाराजवळ एक सार्वजनिक नळ होता, त्यातून कायमचे पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते. शाळेला मोठे पटांगण प्राप्त झाले होते. तिन्ही ऋतूमध्ये शाळेभोवती आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेता येत होता. सांस्कृतिक कार्यक्रम करताना, तबलावादन करताना उपाध्यक्ष यांचा सहभाग विशेष स्वातंत्र्य जाणवत असायचं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वाडेकर सर यांच्या पहाडी आवाजात सगळ्यांना आपलेस करत असायचे. शाळेमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी प्रतिज्ञा मनीषा महामुनी आणि अनघा कुलकर्णी या चुणचुणीत मुली बोलत होत्या, तर आम्ही सगळे त्याच्या पाठीमागे बोलत होतो. त्यांच्या तोंडातून मोत्यासारखे शब्द बाहेर पडत असायचे. त्याची पुनरावृत्ती आम्ही करत होतो. प्रार्थना तर खूप सुंदर होत होती. शालेय परिपाठाने शाळेची सुरुवात मंगलमय होत होती. शाळेच्या सभोवती परिकरण होते. या ठिकाणी काही ब्राह्मण कुटुंबातील मुले सरत होती.
शाळेच्या पूर्वेला वाराडोर होत गेली, तिच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली येत होती. हा पूर म्हणजे माणिकराव नाईक वाचलीकर यांच्या हातून घडलेल्या वास्तुकलेचा नमुनाच होय. कितीही मोठा पूर आला तरी न डगमगणारा गेली 30 वर्ष समाधिस्थ होऊन जसाच्या तसा उभा राहिलेला दिसत आहे. ब्राह्मणवाडी म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी स्वयंघोषित वसतिगृह होती. या वाड्याभोवती मंदिराचा गोतावळा दिसून येत होता. शाळेमध्ये जून महिन्यात नारळी अर्ज भरण्यास सगळे विद्यार्थी गुंतलेले असायचे, तर सप्टेंबर महिन्यामध्ये एक शालेय उत्सव साजरा करण्यास सर्वजण धन्यता मानत असत. कारण त्यावेळी आमचे स्वावलंबी शिक्षक हेच आमचे प्रिय सांगणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती होत होती. 15 दिवस अगोदर शालेय क्रीडा स्पर्धेचा आरंभ होत होता. नुकताच दोघं कोसळणारा पाऊस थोडा विश्रांतीच्या मार्गावर असायचा. ऊन पावसाचा खेळ गमलेला असायचा. शेतकरी राजा खरीप हंगामाच्या पिकावर शेवटचा हात फिरवण्यावर गुंतलेला असायचा. एवढा मोठा लोकसंख्येचा वाडा गाव, त्या ठिकाणी राजकारणाचे सुद्धा आकडे रंगत असायचे. परंतु शाळेच्या आवारात कधीही मंडळींनी शिरकाव केला व त्याला कधी स्पर्श केला नाही. तशीच आहे याचं एक गमत म्हणून तुम्हाला मी काही साधणार आहे. पुढे लक्षात घ्या की शरीर तत्व घडघडून साधलं हे लक्षात घेऊन आपल्या शरीराकडे आपणच पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे. कर्तव्य करत असताना भावनेला बळी पडू नका. पैसा हे जीवनाचं सर्वस्व नाही, साधन आहे. तो कमवत असताना किंवा आपला व्यवसाय करत असताना शरीराकडे दुर्लक्ष करू नका. आपण सुखी तर जग सुखी असतो. तुमचं होत आहे आणि खूप समाधान आहे. त्याहीपेक्षा आणखी माझं मोठं समाधान आहे की मला कमी शिकलेला भाऊ आणि कमी शिकलेला बाळाकडे मला आयुष्यभर मी 33 वर्ष मराठी शिकवलं. लेखन झालं नाही, काव्य रचना माझ्या हाती झाली नाही, पण माझे हे विद्यार्थी कमी शिकलेले असताना काव्य रचना करतात, लेखन करतात. यांना पुन्हा सगळ्यांचा साक्षी धन्यवाद. आणि खूप मला या गोष्टीचं काय आहे समाधान आहे. तो कविता लिहितो, कविता मोबाईलवर पाठवतो, करेक्शन विचारतो, करेक्शन सुचवतो त्याला, ज्यालाही सांगतो. आता त्याच्या ज्ञानानुसार तो